म्हणे सुटत नाही. एकदा घेतली की म्हणे सुटत नाही. आणि तेवढ्यावरून दारू वाईट. दारू विषयी बाष्कळ बडबड करणाऱ्यांपैकी पुष्कळांना दारू काय चीज आहे हेच मुळात माहीत नाही. मी म्हणतो आपण असं गृहीत धरून चालू की एकदा घेतली की सुटत नाही. पण तेवढ्यावरून दारू कशी काय वाईट ठरू शकते? आता तुम्ही विश्वविद्यालयाचे पदवीधर आहात ना? मग 4 दिवस परीक्षा देऊन एकदाच पदवी मिळवता आणि ती जन्माची चिकटते खरी म्हणून कोणी पदव्या घ्यायचं टाकलंय का? तशीच बायको लग्नात एकदाच माळ घातली की उभा जन्म बायकोचा लबेदा बिलगतो म्हणून कोणी बायको करायचं टाकलंय का? म्हणजे पदवी वाईट नाही, बायको वाईट नाही आणि दारूच तेवढी वाईट का? घ्या बरं. मदिरा ही प्रेमापेक्षा सुद्धा श्रेष्ठ असते. बघा कसं ते. प्रेमात राजा सुद्धा गुलाम होतो, पण मदिरेच्या प्रभावाखाली गुलाम सुद्धा राजासारखा स्वतंत्र होतो. प्रेमात आपल्या प्रेयसीच्या प्रणयनीच्या लाथा खाव्या लागतात, पण मदिरेच्या जोरावर उभ्या जगाला लाथ मारण्याची हिंमत आपल्या अंगात येते. बरं, मदिरा ही नीतिमत्तेला पोषक असते. बघा कसं ते. मद्यपी कधीही खोटं बोलणार नाही, कारण मुळात त्याला खोटं रचून सांगताच येत नाही. मद्यपी कधी कुणाची कुणाजवळ चहाडी करणार नाही, कारण मागे कोण काय बोललं हे त्याचं त्यालाच आठवत नाही. बरं, मद्यपी कुणाचा विश्वासघात करणार नाही, कारण त्याच्यावर मुळात कोणी विश्वासच ठेवत नाही. अलीकडे उघडपणे खाण्यापिण्याची जी अडचण निर्माण झाली आहे ती दूर करण्यासाठी आम्ही एक संस्था स्थापन करण्याचं ठरवलंय. आर्य मदिरा मंडळ. काय, अलीकडे मद्यपान हे हलक्या लोकांच्या हातात गेल्यामुळे संभावित समाजाकडून त्याची जी हेटाळणी होत असते ती दूर व्हावी आणि मद्यपानाला सभ्य स्वरूप प्राप्त व्हावं हा या संस्थेचा उद्देश आहे. मी माझं मृत्यूपत्र तयार केलेलं आहे. तुम्हाला सांगतो, तुम्ही पण करा. मी मेल्यानंतर माझ्या घराचा गुत्ता करा, त्याला तळीराम मोफत मद्यालय असं नाव द्या. हा गुत्ता रात्रंदिवस उघडा ठेवण्यासाठी सरकार दरबारी खटपट करून परवानगी मिळवा, म्हणजे आडल्या नडल्यांची गैरसोय होणार नाही. गोरगरिबांना मोफत दारू वाटा, विद्यार्थ्यांना स्वस्त दरात दारू विका. माझी खरी भिस्त ह्या तरुण पिढीवर आहे. मी मेल्यानंतर माझ्या तोंडात गंगोदक सोडू नका, तुळशी पत्र ठेवू नका. त्याऐवजी दारूचे 4 थेंब माझ्या तोंडात सोडा आणि दारूच्या बाटलीचं बुच ठेवा. म्हणजे प्राण जाताना ठसका जरी लागला तरी तोंडातली दारू सांडणार नाही. माझ्या श्राद्धाच्या दिवशी एखाद्या सत्पात्र ब्राह्मणाला सडकून दारू पाजा आणि वर 1.25 बाटली दक्षिणा द्या. आणि आता माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा प्यायला चला. टू माय हेल्थ. चला.